नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा सरस स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हिला सत्रामध्ये बोलता, 6 माही परीक्षा बोलता, तसेच हिला इंग्लिशमधनं फर्स्ट टर्म किंवा फर्स्ट सेमेस्टर एक्झाम देखील तुम्ही हिला बोलत असता. तर या विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर सेमी माध्यमाचे विद्यार्थी असणार आणि तुम्हाला विज्ञान ही इंग्रजीमधनं सायन्स 1 म्हणून असेल, सायन्स पार्ट 1 म्हणून असेल विज्ञान, तर नक्कीच आपण त्याची देखील व्हिडिओ लवकरच सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहोत. तर तुम्ही काय करा, या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. ओके, बघू शकता इथे प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान. एक वेळ आहे, 2 तास, गुण आहे त्यासाठी 40. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. यामध्ये प्रश्न एक दिलेला आहे तुम्हाला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आणि प्रश्न क्रमांकासमोर योग्य तो पर्याय क्रमांक लिहा. ओके, तर विद्यार्थी मित्रांमध्ये तुम्हाला संवेग दिला आहे. बरोबर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 4 पर्याय आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि प्रश्न क्रमांकासोबत तुम्हाला तो पर्याय क्रमांक लिहायचा आहे. मध्ये तुम्हाला 1/2 दिलेला आहे, एमव्हीचा वर्ग दिला आहे, ब मध्ये तुम्हाला mgh दिला आहे, क मध्ये तुम्हाला वस्तुमान गुणिले वेग दिलेला आहे आणि ड मध्ये तुम्हाला वस्तुमान गुणिले चाल दिलेली आहे. जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो, कार्याची SI पद्धतीत एकक टिंबटिंब आहे. कार्याची विद्यार्थी मित्रांनो SI पद्धतीत एकक टिंबटिंब आहे, तुम्हाला लिहायचं आहे. काय आहे एकक? अ मध्ये तुम्हाला अर्ग आहे, ब मध्ये तुम्हाला डाईन आहे, क मध्ये तुम्हाला जूल आहे, ड मध्ये तुम्हाला किलोग्राम असं दिलेलं आहे. 3 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर दिलेला रोग एकसर जोडणीत जोडलेला असतील तर परिपथातील प्रत्येक टिंबटिंब. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. अ मध्ये तुम्हाला रोधातून समान विद्युतधारा वाहते, ब मध्ये तुम्हाला रोधांच्या टोकांमध्ये समान विभवांतर असते, क मध्ये तुम्हाला भागात विभवांतर आणि विद्युतधारा दोन्ही समान असतात, ड मध्ये तुम्हाला भागात विभवांतर आणि विद्युतधारा दोन्ही भिन्न असतात. ओके, त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो. चौथ्यामध्ये तुम्हाला दिला आहे टिंबटिंब हा साधा मूलक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मध्ये तुम्हाला SU4 दिलेला आहे, SO4 दिला आहे, ब मध्ये तुम्हाला NH4+ दिला आहे, के मध्ये तुम्हाला PO4 दिलेला आहे आणि ड मध्ये तुम्हाला Cl दिलेला आहे. ओके, जे काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. 5 मध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंब हे विद्युत अपघटनी आहे. ओके, अ मध्ये तुम्हाला मिठाचे द्रावण आहे, ब मध्ये तुम्हाला साखरेचे द्रावण आहे, क मध्ये तुम्हाला युरिया आहे आणि ड मध्ये तुम्हाला ग्लिसरीन आहे. जो काही योग्य पर्याय विद्यार्थी मित्रांनो तो निवडायचा आहे आणि ते उत्तरे तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तुम्ही याच्यासाठी तुमच्याकडे जर गाईड असेल, गाईडचा उपयोग करू शकता किंवा तुम्ही गुगलच्या माध्यमातून याची उत्तरे मिळवू शकता. ओके, जाऊया पुढे. खाली तुम्हाला दिलं आहे, ब मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे तुम्हाला पुढील विधान चूक की बरोबर ती लिहा. पुढील विधान चूक आहे की बरोबर ती तुम्हाला लिहायचं आहे. विधान बघूया काय आहे. विजेच्या घरगुती वापरासाठी किलोवॅट हवर या एककाचा वापर करतात. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे दुसरा, ज्यामध्ये आहे गटात न बसणारा वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा आहे संवेग. त्यानंतर त्वरण, बल आणि वेग. वेगळा घटक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑड वन आउट, ते तुम्हाला ओळखायचं आहे. त्यानंतर योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. मॅच दी PS, ज्यामध्ये तुम्हाला कॉलम A आणि कॉलम B दिलेला आहे, स्तंभ 1 आणि स्तंभ B. तर बघूया पहिल्यामध्ये तुम्हाला काय विद्युतधारा, दुसरा आहे तुम्हाला रोधकता आणि स्तंभ B मध्ये तुम्हाला यामध्ये दिला आहे क्षीण बलाचे बद्ध आणि ब मध्ये तुम्हाला V/R आणि सी मध्ये तुम्हाला RA/L. त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. अणुवस्तुमानांक यांची व्याख्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न 2 ज्यामध्ये तुम्हाला शास्त्रीय कारणे लिहा. शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. कोणती 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत तुम्हाला? टोटल 3 दिलेले आहेत. 3 प्रश्न आहेत, त्यापैकी कोणती 2 तुम्हाला सोडवायची आहे. तर बघूया काय आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी लक्ष्यावर आदळताच त्याचे तापमान वाढते. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं, लाकूड आणि काच हे उत्तम विसंवाहक आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्यामध्ये म्हटलेलं आहे, पाण्याच्या विद्युत अपघटन करताना त्यात सल्फ्युरिक ॲसिडचे काही थेंब टाकावे लागतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, जाऊया पुढे काय दिलेलं आहे ते बघूयात. पुढील प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील उपप्रश्न सोडवा. कोणती 3 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तुम्ही बघू शकता खालील उपप्रश्न सोडवा असं म्हटलेलं आहे. कोणती 3 आपल्याला इथे सोडवायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम लिहा. न्यूटनचा विद्यार्थी मित्रांनो न्यूटन्स फर्स्ट लॉ तुम्हाला लिहायचा आहे. गतिविषयकचा स्पीड ज्याला म्हटलं जातं. ओके, तर याच्या विषयाचा न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ स्पीड अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फरक स्पष्ट करा. कार्य आणि ऊर्जा यांच्यामधील विद्यार्थी मित्रांनो फरक स्पष्ट तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा तुम्हाला वाहक आणि विसंवाहकचा फरक स्पष्ट करा. तसंच कार्य आणि ऊर्जाचा फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो चौथा, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे खालील मूलद्रव्यांची संयुजा लिहा. खालील मूलद्रव्यांची संयुजा लिहायची आहे. अ मध्ये तुम्हाला सोडियम म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ब मध्ये तुम्हाला कार्बन म्हटलेलं आहे, क मध्ये तुम्हाला नायट्रोजन म्हटलेलं आहे आणि ड मध्ये तुम्हाला ऑक्सिजन म्हटलेलं
आहे. काय करायचं आहे, मूलद्रव्यांच्या संयोज्या लिहायच्या आहे. खूप सोपंसं आहे. ओके, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. 5वा आहे ज्यामध्ये स्फटिक जल म्हणजे काय, उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. स्फटिक जल म्हणजे काय हे तुम्हाला उदाहरणाद्वारे स्पष्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. पुढे तुम्हाला प्रश्न 3 आहे ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे खालील उपप्रश्न सोडवा. कोणती 5 उपप्रश्न सोडवायचे आहे ज्यामध्ये एकमध्ये तुम्हाला दिलं आहे एका परिपथात 10 ओम व 40 ओम हे रोध एकसर पद्धतीने जोडले असून त्या जोडणीच्या 2 टोकामध्ये बॅटरीच्या साहाय्याने 5 वॅट विभवांतर प्रयुक्त केले आहेत. तर परिपथातून जाणारी विद्युतधारा काढा. तसेच प्रत्येक रोधाच्या 2 टोकामधील विभवांतर काढा. व्याख्यालयाच्या मध्ये तुम्हाला चाल आहे, ब मध्ये तुम्हाला वेग दिलेला आहे, क मध्ये तुम्हाला त्वरण दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, खालील आकृती पूर्ण करा. खालील आकृती पूर्ण करायची आहे. विद्युत ऊर्जेची तुम्हाला आकृती दिलेली आहे. ही जी काही आकृती पूर्ण करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, आकृती बघू शकता. आणि ही आकृती तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फक्त एक नाव टाकायचं आहे आणि तिला पूर्ण करायचं आहे. सर्वप्रथम जर तुम्हाला उत्तरे मिळत नसतील तर तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता किंवा गाईडची मदत घेऊ शकता. तुमच्याकडे नवनीत डायजेस्ट काही असेल त्याची मदत तुम्ही घेऊ शकता. ओके, चौथा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे चौथा, काही मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने दिली आहेत. तर खालील संयुगांची रेणुवस्तुमाने काढा. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संयुगे दिले आहेत. H बरोबर 1, O बरोबर 16, N बरोबर 14, K बरोबर विद्यार्थी मित्रांनो 39, CA बरोबर विद्यार्थी मित्रांनो 40 आणि S बरोबर 32. त्यानंतर मध्ये तुम्हाला दिला आहे H2SO4, B मध्ये तुम्हाला दिला आहे CaOH2 आणि K मध्ये तुम्हाला दिला आहे NO3. ओके, त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो, आलेख पद्धतीने गतिविषयक पहिले समीकरण मिळवा. आलेख पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो गतिविषयक पहिले समीकरण आपल्याला मिळवायचे आहे. त्यानंतर 6वा प्रश्न दिलेला आहे इथे, ज्यामध्ये आहे पुढील मूलकांपैकी आम्लारीधर्मी मूलके व आम्लधर्मी मूलके कोणती. ओके, आम्लारीधर्म व आम्लधर्मी जे काही मूलके आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. Ag+Cu++ Br- MnO4- आणि Ca++. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7वा, व्याख्या लिहा. व्याख्या लिहायची आहे. अ मध्ये तुम्हाला अनुक्रमांक दिलेला आहे त्याची व्याख्या लिहायची आहे. ब मध्ये तुम्हाला संयोजी दिलेली आहे त्याची व्याख्या लिहायची आहे. क मध्ये तुम्हाला मूलक दिलेला आहे त्याची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर 8वा विद्यार्थी मित्रांनो, गतीज ऊर्जेचे गणितीय समीकरण मिळवा. गतीज ऊर्जेचे विद्यार्थी मित्रांनो गणितीय समीकरण तुम्हाला मिळवायचे आहे. त्यानंतर प्रश्न 4 दिलेला आपल्याला. प्रश्न 4कडे जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक इम्पॉर्टंट बात सांगतो की जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केलेलं नसेल सो प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. याआधी आपण तुमच्या इयत्ता 9वीच्या तुम्ही जर चॅनलवरती जाऊन बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळेल. लास्टला व्हिडिओच्या एंडलाही तुम्हाला प्लेलिस्ट डायरेक्टली स्क्रीनवरती दिसेल. तुमच्या इयत्ता 9वीच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2 तसेच इतिहास, भूगोल आणि ज्या विद्यार्थ्यांचं सेमी माध्यमातून आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्स त्यांना देखील व्हिडिओज अपलोड केल्या गेलेल्या आहेत. ओके, तर तुम्ही सर्व व्हिडिओज बघू शकता. ॲट द लास्ट तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. डायरेक्टली चॅनलवरती जाऊन देखील तुम्ही बघू शकता. प्रश्न 4 बघूया, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. कोणती एक उत्तर लिहायची आहे खालील प्रश्नांची. तर बघूया काय दिलेलं आहे. एकमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग कसे तयार होते ते आकृतीसह स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलं आहे तुम्हाला विद्युतधारेचा, थोडं आपण वरती करूयात. ओके, विद्युत रोधांची समांतर जोडणी केली असता मिळणाऱ्या परिणामी रोधाचे गणितीय सूत्र तयार करा. विद्युत परिपथाची आकृती काढणे आवश्यक. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका इथे समाप्त झालेली आहे. तुमची ही प्रश्नपत्रिका होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची. ओके, आणि सर्व व्हिडिओज अपलोड केल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता तुमच्या सर्व विषयाच्या तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थी मित्रांनो आता काही व्हिडिओज दिसत असतील. एक प्लेलिस्ट आहे आणि एक व्हिडिओ आहे. ओके, एक विज्ञान 2ची व्हिडिओ असणार आहे आणि एक प्लेलिस्ट असणार आहे. त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिसणार आणि जर तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं तर सर्व काही प्ले होणार. खाली सबस्क्राईबसाठी ऑप्शन दिसत असेल, सबस्क्राईबवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा कारण पुढेही तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायला मिळणार आहे. ओके, आता हे तुमचे पेपर संपल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला या विज्ञान 1च्या पेपरसाठी शुभेच्छा देतो आणि पुढे लागणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छासाठी सर्वांना दिवाळी देखील आनंदाची जावी यासाठी देखील मी आत्ताच शुभेच्छा देऊन टाकतो. भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.